नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे आर्थिक रसोई। तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी एक स्पेशल रेसिपी, ज्याचं नाव आहे सिंधी कढी। इथे मी मसाले बाहेर काढून ठेवलेले आहेत आणि जे लागणारे व्हेजिटेबल्स आहे ते कट करून इथे मी पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत। तर इथे आपण एका पॅनमध्ये गरम तेल घेऊया, त्यामध्ये मोहरी, जिरं आणि थोडी सौंफ। तेलामध्ये आपण मोहरी, सौंफ, जिरं घालून घेतल्यानंतर कढीपत्ता त्यात घालू, नंतर लसणाची पेस्ट आणि नंतर थोडीशी कसुरी मेथी, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, हे बेसिक मसाले आपण त्यात घालून घेऊ। स्पून बेसन इथे घालणार आहे आणि हिंग त्यात घालणार आहे आणि त्याला छान परतून घेणार आहे, जेणेकरून ते बेसन थोडं भाजलं जाईल। सिंधी कढीमध्ये बेसन हे इम्पॉर्टंट असतं, त्याच्याशिवाय सिंधी कढी बनत नाही। तर इथे मी बेसन छान भाजून घेतलेलं आहे। नंतर आपण यात घालूया पाणी। तुम्हाला जितकं पाणी लागते तितकं पाणी तुम्ही त्यात घालून घेऊ शकता। मी एका टोमॅटोची प्युरी तयार करून घेतलेली होती। इथे मी टोमॅटोची प्युरी घातलेली आहे आणि थोडं मीठ चवीनुसार। येईपर्यंत झाकून ठेवू। व्हेजिटेबल स्वच्छ धुवून घेऊ। इथे मी चिंच भिजत ठेवलेली होती। आता त्याचा मी जो कोड आहे तो काढून घेतलेला आहे, तर तो इथे मी घालणार आहे। इथे थोडी उकड आलेली आहे, तर मी इथे गरम मसाला थोडा घालून घेणार आहे आणि नंतर त्याला आणखी उकळ येऊ देऊ। जेव्हा चांगली उकळ येईल तेव्हा ज्या व्हेजिटेबल्स आपण कट करून ठेवल्या होत्या त्या त्यात घालायच्या आहे। व्हेजिटेबल्स घातल्यानंतर त्याला एक छान उकळू द्यायचं, जेणेकरून त्यातले व्हेजिटेबल्स शिजतील। त्यानंतर आपण यात तडका घालणार आहे। तेल, जिरं आणि लाल तिखट याचा तडका आपण त्याला घालणार आहे। त्यानंतर त्याचा जो कलर चेंज होतो आणि त्याची जी टेस्ट एक चेंज होते ती अप्रतिम अशी असते। नक्की करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीद्वारे। नमस्कार।